हाय, हॅलो, नमस्कार. तर परत एकदा अनु लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी काही ब्लाऊज स्टिचिंग केले होते दिवसभर, म्हणजे कटिंग वगैरे काही कालच करून ठेवली होती. जे मी स्टिचिंग केले ब्लाऊज आहे, तर काही डिझाईनचे आहे, तर तेच तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर प्लीज व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. तसेच चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर हा एक नंबरचा ब्लाऊज, तर हा सिंपल होता, म्हणजे अस्तरचाच होता. ह्या कस्टमरांनी म्हणजे मला सिंपल असं पायपिंग लावून हा ब्लाऊज स्टिचिंग करायला सांगितलं होता. मी त्याच पद्धतीने त्यांना तो ब्लाऊज स्टिचिंग करून दिला आहे. सिंपल असं म्हणजे प्रिन्स कटमध्येच होता. त्यांनी म्हणजे प्रिन्स कटचा जो शेप असतो त्यालासुद्धा म्हणजे त्यांनी पायपिंग वगैरे लावायला सांगितली होती. मी त्याचप्रमाणे त्यांना पायपिंग लावून दिली आहे. तसेच खूपच सुंदरसुद्धा दिसत होता. त्या ब्लाऊजचा म्हणजे लुकच बदलून गेला. अशा पद्धतीने म्हणजे दोन्ही बाजूलाच काठसुद्धा होते. मी एक काठ म्हणजे स्लीव्जला लावला व दुसरा काठ म्हणजे बॅकनेकच्या म्हणजे पाठीलासुद्धा आला आहे. त्यामुळे ब्लाऊज खूपच अट्रॅक्टिव्हसुद्धा दिसत होता व नोड ह्या म्हणजे त्या ब्लाऊज पीसच्याच लावल्या आहेत. तसेच एखाद्या कस्टमरचं म्हणजे छातीचं मेजरमेंट जास्त असेल व आपण त्यांना प्रिन्स कट ब्लाऊज शिवून देत असतो, त्यांना व्यवस्थित म्हणजे पफ न आल्यामुळे किंवा काहीतरी मिस्टेक झाल्यामुळे त्यांना म्हणजे फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिकसुद्धा सांगते, जे की तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आपण ज्या ठिकाणी म्हणजे हुक लुकैया पट्टी लावत असतो, त्याच्या अगोदर म्हणजे आपण फोर्टक्स ब्लाऊज शिवत असतो, त्याप्रमाणे म्हणजे प्रिन्स कटमध्ये सुद्धा एक म्हणजे उभा टक्स म्हणजे आडवा टक्स मारून घ्या. यामुळे काय होतं की पफचा उभार म्हणजे जास्त येतो व त्यामुळे म्हणजे आपलं म्हणजे जास्त छाती असल्यामुळे त्यात म्हणजे खूप छान पद्धतीने पफ म्हणजे फिटिंगला बसतो व त्यामुळे म्हणजे प्रिन्स कट ब्लाऊज घालायला काही वाटत नाही. तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करा. मी ह्या ब्लाऊजला त्याच पद्धतीने स्टिचिंग केलं आहे, त्यामुळे म्हणजे खूपच छान पद्धतीने ह्या ब्लाऊजला पफसुद्धा आला आहे. फायनली तुम्ही बघू शकता हा माझा ब्लाऊज म्हणजे तयार आहे. कस्टमरांच्या चॉईसने हा ब्लाऊज मी स्टिचिंग केला आहे. त्याच्यानंतर हा दुसरा जो की बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे, हा सुद्धा खूपच छान म्हणजे मी थोडी डिझाईन क्रिएट केली आहे. ह्या ब्लाऊजला मी सिंपल असं म्हणजे ही डिझाईन तयार केली आहे. ही डिझाईनसुद्धा आतासुद्धा म्हणजे कस्टमर हे खूप आवडीने स्टिचिंग करून घेतात. इथं मी ही डिझाईन वरती म्हणजे येलो कलरची लेस लावली आहे, कारण कॉन्ट्रास्टमध्ये म्हणजे येलो कलरची साडी व बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस आहे, त्यालाच मॅचिंग अशी साडीलाच मॅचिंग अशी मी ही लेस लावली आहे. थोडे छोटे लटकनसुद्धा लावले आहे. हा ब्लाऊजसुद्धा प्रिन्स कटचाच होता व या ब्लाऊजला म्हणजे तयार म्हणजे ब्लाऊजचे गळे वगैरे होते, पण ह्या ब्लाऊजचे मेजरमेंट म्हणजे खूप लहान होते, त्यामुळे गळे काही बसत नव्हते. मी माझ्या पद्धतीने त्यांना स्टिचिंग करून दिलं आहे. फायनली म्हणजे पुढचा भागसुद्धा खूपच छान पद्धतीने स्टिच झाला आहे व खूप छान पद्धतीने असं म्हणजे स्टिचिंग करून त्याचं लुकसुद्धा खूपच छान अट्रॅक्टिव्ह दिसतो आहे. बाहीसुद्धा पफमध्येच होती, बाहीसुद्धा खूप म्हणजे कस्टमराने त्यांच्याच पद्धतीने सांगितलं होतं की आता जी चालते पफ बाही ती स्टिचिंग करून द्या म्हणून. मी त्यांना त्याच प्रकारे स्टिचिंग करून दिली आहे. पण मी तुम्हाला थोडंसं त्याचे लुक दाखवते, पण मेजरमेंट हे खूप लहान असल्यामुळे माझ्या हातात काही बसत नाही. फायनली तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पफ वगैरे आला आहे. अशा पद्धतीने मी हा ब्लाऊजसुद्धा पूर्ण केला आहे. त्याच्यानंतर तिसरा ब्लाऊज, ह्या ब्लाऊजचे म्हणजे ब्लाऊज पीस आधीही मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये शेअर केलाच होता, तोच ब्लाऊज मी आज स्टिचिंग केला आहे. हा ब्लाऊजची डिझाईनसुद्धा कस्टमर म्हणजे त्यांच्याच पसंतीने स्टिचिंग केला आहे. हा ब्लाऊजची म्हणजे डिझाईन कस्टमरांनी मोबाईलमधून स्टिचिंग करायला सांगितली होती. या डिझाईनमध्ये म्हणजे कैरीची डिझाईन वगैरे असं शेप मी काढून थोडीशी क्रिएट केली आहे. तसेच पट्ट्या वगैरे लावून नोटसुद्धा लावले आहेत व खाली बो लावून पट्ट्यासुद्धा लावल्या आहेत, जे की खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. तसेच स्लीवसुद्धा नवीन पॅटर्नची म्हणजे जी आता चालते साऊथ इंडियन पॅटर्नची, त्या पॅटर्नमध्ये होती. खूपच म्हणजे छान पद्धतीने स्लीवलासुद्धा पफ आला होता. तसेच काठ मी बाहीला जॉईंट दिला आहे आणि थोडासा काठ उरला होता, पण
मोठी साईज असल्यामुळे मी काही बॅक लावला नाही. तर अशा पद्धतीने मी हा ब्लाऊजसुद्धा फायनल केला आहे. आय होप की तुम्हाला मी आज शिवलेल्या ब्लाऊज डिझाईन आवडतील किंवा कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणती ब्लाऊज डिझाईन आवडली. तर प्लीज कमेंट नक्की करा, तसेच लाईकसुद्धा करा. तुमचं एक लाईक आम्हाला खूप महत्त्वाचं आहे, तर प्लीज लाईक करा. तसेच परत सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.